हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. अँड आज आपण आजचा जो व्हिडिओ आहे तो असणार आहे पूर्णतः ब्रांचेस कोणती घेतली पाहिजे इंजिनिअरिंग मध्ये. त्यानंतर कोणकोणत्या ब्रांचेस मध्ये आपण ऍडमिशन घेऊ शकतो, कोणकोणत्या ब्रांचेस आहेत त्याबद्दल आपल्याला आणखी इन्फॉर्मेशन पाहिजे. सो या टोटल हा व्हिडिओ असणार आहे. अँड जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला या चॅनलवर सगळे इन्फॉर्मेशन भेटेल. आणि ज्या स्टुडंटला पुणे युनिव्हर्सिटीमध्येच ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे. पुणे युनिव्हर्सिटीमध्ये पुणेचे कॉलेजेस येतात, त्यानंतर नाशिक, अहिल्यानगर, बारामती, सो हे सगळे कॉलेजेस येतात. तर ज्या स्टुडंटला पुणे युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचं त्यासाठी एक ग्रुप बनवलेला आहे. जर तुम्हाला काही डाऊट असतील तुमच्या मार्क्सनुसार, कॅटेगरीनुसार, ब्रांच कोणती सिलेक्शन करायला पाहिजे, कॉलेजेस कोणती बनवायला पाहिजे, तर त्यासाठी मी तुम्हाला त्यामध्ये गाईडन्स करण्याचा प्रयत्न करेल. तो आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. त्याचा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे 16 जूनला ज्यावेळेस तुमचे पर्सेंटाईल समजतील त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की आपल्या पर्सेंटाईलनुसार आपल्याला ब्रांच कोणती घ्यायची. तर सगळ्यांना एकच ब्रांच पाहिजे असते. बघा, ब्रांच मध्ये कसं असतं की तो एक पॅटर्न असतो, तो एक फ्लो असतो. म्हणजे कसं की 2010 ते 2012-13 पर्यंत, 2008 ते 2012-13 पर्यंत सगळ्यांना मेकॅनिकल ब्रांच पाहिजे असायचे. इवन लोक 10-10 लाख रुपये डोनेशन पे करून मेकॅनिकल ब्रांच घ्यायचे. त्यानंतर 2015 नंतर IT कडे जास्त लोक जायला लागले, राईट. त्यामुळे त्यावेळी सगळ्यांना IT पाहिजे असते. सो असा हा जो पॅटर्न आहे हा कमी जास्त होत राहतो, कारण की त्याची डिमांड वाढली तर सगळ्यांना एकच ब्रांच पाहिजे असते, बट ते सगळ्यांना पॉसिबल नाही. तर सगळ्यात इम्पॉर्टंट हे असतं की जर तुमचे पर्सेंटाईल, तुमची ब्रांच कशी निवडायला पाहिजे, तर फर्स्ट ऑफ ऑल तुमचा इंटरेस्ट पाहिजे. बट मॅक्सिमम स्टुडंटला समजत नाही की माझा इंटरेस्ट कोणत्या ब्रांचमध्ये आहे. यामध्ये पण कन्फ्युजन असतं आणि ते नॉर्मल आहे. त्यामध्ये माहिती नसते किंवा इन्फॉर्मेशन नसते तर आपल्याला लवकर आयडिया येत नाही की मला कशामध्ये इंटरेस्ट आहे. बट आज मी थोडासा प्रयत्न करेल तुम्हाला ब्रांच बद्दल सांगण्याचा. सो त्यावरून तुम्हाला आयडेंटिफाय होऊ शकतं की तुम्हाला कोणती ब्रांच पाहिजे. बट एक गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी की जर तुमचे पर्सेंटाईल हे 85 प्लस किंवा 85 अराउंड 85 नसतील तर तुमच्याकडे चॉईस नाही की मला ही ब्रांच पाहिजे. त्यापेक्षा जर तेवढे मार्क्स असतील, तुम्हाला 85 पर्सेंटाईलच्या आसपास मार्क्स असतील, तर तुमच्याकडे चॉईस आहे की तुम्ही ह्या कॉलेजमध्ये ही ब्रांच घेऊ शकतात किंवा ह्या ब्रांचसाठी तुम्ही जाऊ शकतात. बट जर तुम्हाला मार्क्स जर 70 आहेत, 72 आहेत, 68 आहेत, तर तुमच्याकडे चॉईस नाहीये मग की तुम्हाला कोणती ब्रांच पाहिजे. कारण की जर तुम्हाला CS, तुम्ही ठरवलं की मला CS ब्रांच पाहिजे, मला ITच ब्रांच पाहिजे, बट तुमचे जर तेवढा कट ऑफ पर्यंत मार्कच नाही, तुम्हाला कसं काय भेटणार? भेटणारच नाही. तर फर्स्ट ऑफ ऑल जर तुमचे पर्सेंटाईल 85 पर्सेंटाईलच्या अबोव असतील किंवा त्या रेंजमध्ये असतील तर तुम्ही चॉईस करा की ब्रांच कोणती घ्यायची. तुम्हाला ज्यामध्ये इंटरेस्ट आहे ती ब्रांच तुम्ही घेऊ शकता. बट तुम्हाला जर मार्क कमी आहे तर तुम्हाला तुमच्या मार्कनुसार मला कोणत्या कॉलेजमध्ये, कोणत्या ब्रांचमध्ये मला ऍडमिशन भेटेल त्याबद्दल तुम्ही विचार केला पाहिजे. तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, आता ब्रांच बद्दल माहिती नसते तर मॅक्सिमम स्टुडंट हे जाणार जे की प्रत्येक वर्षी जातात CS मध्ये, CE मध्ये किंवा CSE मध्ये. आता हे तिन्ही जे ब्रांचेस आहेत ऑलमोस्ट सिलेबस सगळ्यांचा सेम आहे, त्यासोबत IT पण आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर मॅक्सिमम स्टुडंट तिकडे जातात. जर तुमचे मार्क्स चांगले आहेत बट तुम्हाला बेस्ट कॉलेज पाहिजे असेल, जर तुम्हाला CSE ह्यापैकी कोणते भेटत नसेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल, जर तुम्हाला CS मध्ये इंटरेस्ट आहे तर थोडंफार तुम्हाला जर मार्क्स कमी असतील तर तुम्ही AIML साठी जाऊ शकतात, AIDS साठी सुद्धा जाऊ शकतात जर तुम्हाला बेस्ट कॉलेज पाहिजे असेल. आता यामध्ये तुम्हाला एक सोपा आणि एक मोठा टास्क तुम्हाला कम्प्लीट करायचं, ते म्हणजे तुम्हाला ब्रांच आणि कॉलेज याचं कॉम्बिनेशन चांगलं बसवावं लागेल. कारण कसं आहे, जर तुम्हाला कॉलेजमध्ये तुम्ही जर हायर कॉलेजला बघितलं तर त्या ठिकाणी कट ऑफ जास्त असणार आहे, तुम्हाला जी ब्रांच पाहिजे ती भेटणार नाही. जर तुम्ही ब्रांचला बघितलं तर तुम्हाला जे कॉलेज पाहिजे ते भेटणार नाही. तर तुम्हाला त्या दोघांचाही मेळ बसून तुम्हाला लिस्ट बनावी लागणार आहे. ठीक आहे. आता CS ब्रांचमध्ये काय असतं, त्यामध्ये कोडिंग्स आपल्याला यायला पाहिजे, चांगल्या प्रकारे कोड रन करता आले पाहिजेत. इन फ्युचरमध्ये आपल्याला ते सगळं करायचं आहे. त्यामुळे तुमची प्रॉब्लेम सॉल्व्हिंग जे नेचर आहे ते चांगलं पाहिजे, तर तुम्ही CS मध्ये डेफिनेटली जाऊ शकतात. आणि तुम्हाला जर चांगला स्कोर असेल तर डेफिनेटली तुम्ही त्यामध्ये चांगल्या प्रकारे करू शकता. त्यानंतर त्या नवीन ब्रांचेस आलेले आहेत, AIML, AIDS. त्यासोबत ज्यांना हे भेटत नाही ते ANTC कडे जातात. ENTC ब्रांच पण ओके आहे, त्यामध्ये तुम्हाला मॅक्सिमम जो आहे तो सॉफ्टवेअरचा कोडिंगचे पण काही सब्जेक्ट्स आहेत, त्यासोबत तुम्हाला हार्डवेअरचे पण काही सब्जेक्ट्स आहेत. बट यामध्ये सगळ्यात जास्त स्टुडंट जात आहेत आणि यामध्ये सध्या फ्रेशरला एवढा स्कोप राहिलेला नाहीये. जसं तुम्हाला दिसतंय ऍक्च्युअल मध्ये तसं नाहीये, हे समजून घ्या. ठीक आहे. त्यामुळं तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे, तुम्ही कशामध्ये बेटर आहात किंवा बेटर होऊ शकतात, त्याप्रमाणे तुम्हाला ब्रांच सिलेक्ट केली पाहिजे. ठीक आहे. सो तर दुसरा जो आहे, हे झाले टेक ब्रांचेस सगळ्या.
टेक्निकलमध्ये. दुसरा आहे कोर ब्रांचेस, त्यामध्ये मेकॅनिकल येतो, त्यामध्ये सिव्हिल ब्रांच येते, त्यामध्ये इलेक्ट्रिकल ब्रांच येते, त्यासोबत केमिकल ब्रांच पण आहे. आता ज्या स्टुडंटला मेकॅनिकलमध्ये कसं आहे की ही कोर ब्रांच आहे, ही कधी संपणारी किंवा कधी रिसेशन येणारी ब्रांच नाही आहे. बट यामध्ये सुरुवातीला तुम्हाला जे आहे थोडंसं सॅलरी पॅकेज जे आहे ते तुम्हाला कमी राहते, बट यामध्ये पण तुम्ही चांगल्या प्रकारे ग्रो करू शकतात. असं नाही की यामध्ये स्कोप नाही की यामध्ये काय होऊ शकणार नाही. मागच्या 4-5 वर्षामध्ये कमी ऍडमिशन झाले, सो येणाऱ्या वेळेमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरची रिक्वायरमेंट ही जास्त वाढणार आहे. ठीक आहे, या कोर ब्रांचेस आहेत. सो जर कुणाला मेकॅनिकल बेटर कॉलेज मेकॅनिकल नसेल बेटर बट कॉलेज बेटर पाहिजे असेल तर ते मग ऑटोमोबाईल घेतात किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग घेतात किंवा मेकॅनिकल सायन्स घेतात. आता हे जे सब्जेक्ट्स आहेत, हे जेवढे पण सब्जेक्ट्स आहेत, हे सगळे सब्जेक्ट जे आहेत ते सगळे ब्रांचेस जे आहेत ते ऑलमोस्ट सेमच आहेत. एक दोन सब्जेक्ट फक्त डिफरंट राहतात, बाकी ऑलमोस्ट सगळं सेमच राहतं. त्यासोबत सिव्हिल ब्रांच आहे. तर मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल जर तुमच्या जर एम असेल की तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे आफ्टर इंजिनिअरिंग, तर तुम्ही कोर ब्रांचेस पण घेऊ शकता, कारण यामध्ये पण गव्हर्नमेंट जॉबचे भरपूर ऑप्शन्स असतात. त्यासोबत तुम्ही प्रायव्हेट जॉब पण पाहू शकता. त्यानंतर आता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की ब्रांचमध्ये तुमचे मार्क्स किती असणार, त्यावर तुम्हाला ब्रांच सिलेक्ट करावी लागणार आहे. हे समजून घ्या. तुम्हाला युट्यूबवर भरपूर सारे व्हिडिओज भेटतील जे की तुम्हाला ह्या मार्क्ससाठी तुम्हाला हे कॉलेज भेटू शकतं. बट हे समजून घ्या थोडंसं की तुमच्या मार्क्सनुसारच तुम्हाला ब्रांच भेटणार आहे. तुमचे मार्क जर चांगले असतील तर तुम्ही चॉईस करू शकतात की मला CS घ्यायची, IT घ्यायचं की CE घ्यायचं की काय घ्यायचं. तुम्हाला जर मार्क कमी असतील तर तुम्हाला हे भेटणारच नाही. तुमचे पर्सेंटाइल किती येत आहे त्यानुसार मला कोणत्या ब्रांचमध्ये ऍडमिशन भेटू शकतं, कोणत्या कॉलेजला भेटू शकतं, याबद्दल तुम्हाला प्रॉपर अनालिसिस करून सिलेक्शन करावे लागणार आहे. बट मी वापस सांगेल की तुमचा इंटरेस्ट कशामध्ये आहे ते जास्त इम्पॉर्टंट आहे. इंटरेस्ट समजण्यासाठी थोडीशी इन्फॉर्मेशन घ्या आणि स्वतः इन्फॉर्मेशन काढा. आणि एकदा तुमचं फायनल झालं की मला मेकॅनिकल ब्रांच घ्यायची, त्यानंतर बाकी कुणी काही जरी ओपिनियन दिलं किंवा मेकॅनिकल ब्रांच कशाला घेतली किंवा मेकॅनिकल ब्रांच पेक्षा दुसरी बेटर आहे, तर त्याचं काय ऐकू नका. तुम्ही स्वतः अभ्यास करा की मला काय करायचं आहे, कारण की प्रत्येक फील्डमध्ये ग्रो करण्याचा सेम चान्स असतो. उलट इकडे जास्त कॉम्पिटिशन राहणार आहे. CSIT मध्ये इंटेक्स वाढवलेले सध्या प्रत्येक कॉलेजेसने, कारण की जास्त लोकांना इथे ऍडमिशन घ्यायचंय, त्यामुळे इथे कॉम्पिटिशन पण तेवढी असणार आहे, हे समजून घ्या. ठीक आहे. सो तुम्हाला तुमच्या इंटरेस्टनुसार ब्रांच सिलेक्ट करायची आहे. जर तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये गव्हर्नमेंट जॉबमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही शुअरली कोणती ब्रांच घेऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला कॉलेज मॅटर करेल. बघा, माझं असं होतं की ज्यावेळेस मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणार होतो, मला कॉलेज बेस्ट पाहिजे होतं, ब्रांचमध्ये थोडंफार कमी झालं तरी सुद्धा चालेल. तर कारण की त्याने काय होतं, कॉलेज जर चांगला असेल, कॉलेजचा क्राऊड जर चांगला असेल, तर तुमचा ऍटिट्यूड म्हणा किंवा तुमचं जे संगत म्हणा किंवा तुमचा जो तुम्हाला जे एम अचीव करायचं त्यासाठी तुम्हाला त्याचा बेनिफिट होतो. कारण की विन विन ऍटिट्यूडवाले जर स्टुडंट आपल्यासोबत असतील, फ्रेंड्स असतील, तर आपल्याला त्याचा लॉंग रन मध्ये खूप सारा फायदा होतो. आणि तुम्ही कोणतीही ब्रांचमध्ये घ्या, तर तुम्हाला त्यामध्ये इंटरेस्ट असेल, तर तुम्हाला त्यामध्ये जर इच्छा असेल अभ्यास करण्याची, तर डेफिनेटली तुम्ही कोणत्याही ब्रांचमध्ये टॉपला जाऊ शकतात, असं काही नाही. ठीक आहे. सो ब्रांच निवडताना सगळ्यात इम्पॉर्टंट आहे इंटरेस्ट. त्यानंतर दुसरा इम्पॉर्टंट आहे, इंटरेस्ट तर ठीकच आहे, त्यासोबत तुमचे पर्सेंटाईल, कॉलेज आणि ब्रांच हे दोन्ही मॅच झालं पाहिजे. आता यावरनं थोडीशी तुम्ही इन्फॉर्मेशन आणखीन काढा. आता तुमच्याकडे सोशल मीडिया आहे, युट्यूब आहे, गुगल आहे, तुम्ही स्वतः इन्फॉर्मेशन काढा काय आहे काय नाही. थोडे काही सिनियर्स असतील, तुमचे भाऊबंधू असतील किंवा रिलेटिव्ह वगैरे मध्ये कोणी असेल, फ्रेंड्स मध्ये असेल, त्यांना विचारा वेगवेगळ्या ब्रांचवर. आणि सगळं झाल्यानंतर स्वतः एक डिसिजन घ्या की मला काय केलं पाहिजे. पॅरेंट्स सोबत तुम्ही चर्चा करू शकतात नक्कीच. अँड एकदा तुमचा डिसिजन झाला त्यानंतर मग त्याला चेंज करायचं नाही, कुणी काही जरी सांगितलं तरी. ठीक आहे. ओके. कारण की आपलं माइंड हे व्होलाटाईल राहतं की ह्या पिरियडमध्ये आपण खूप नर्वस राहतो. आपल्याला एक व्यक्ती असं सांगतोय, एक व्यक्ती असं सांगतोय. त्यासाठी स्वतः रिसर्च करा थोडासा स्वतः, कारण की भरपूर वेळा ब्रांच बद्दल माहिती नसते. तर मेकॅनिकल ब्रांच जर बघितलं तर यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी असतात. असं नाही फक्त कारच आपल्याला बनवायची, असं नाही की फक्त आपल्याला एकच प्रोडक्ट बनवायचं आहे. जेवढे पण प्रोडक्ट बनतायत आजच्या डेटमध्ये, राईट, सो ते मेकॅनिकल थ्रूच बनतायत. सो त्याच्यामध्ये भरपूर सारे डिपार्टमेंट असतात. डिझाईन एक डिपार्टमेंट असतं, ऑपरेशन एक डिपार्टमेंट असतं, त्यानंतर क्वालिटीचं एक डिपार्टमेंट असतं, सेलचं एक डिपार्टमेंट असतं. सो भरपूर साऱ्या गोष्टी असतात. भरपूर मोठी इंडस्ट्री असते ती, राईट. सो त्यामुळे तुम्हाला थोडंसं रिसर्च करणं गरजेचं आहे की तुम्हाला कोणते सब्जेक्ट आवडतात,
कोणत्या सब्जेक्टमध्ये तुमचा जास्त इंटरेस्ट आहे, कशामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. आणि जरी इंटरेस्ट तुम्हाला आता समजत नसेल तर तुम्ही ब्रांच सिलेक्ट करा तुमच्या मार्कनुसार. तुम्हाला तुम्हाला जी बेटर ब्रांच भेटते ती बघा, आणि त्यानंतर जी काही तुम्हाला ब्रांच भेटली असेल त्यामध्ये मन लावून एकदम एनर्जी सोबत तुम्ही चांगल्या प्रकारे प्रिपरेशनला स्टार्ट करणार. नंतर त्यामध्ये तुमचा इंटरेस्ट डेव्हलप होणार हळूहळू. त्यामध्ये असं काही अडचण नाही की तुम्हाला आता समजत नसेल तर कसं काय होईल. ओके, फक्त तुम्हाला जी काही ब्रांच भेटेल त्यामध्ये तुम्हाला बेस्ट करायचं आहे असं तुम्ही माइंडमध्ये ठेवा, आणि तुमची जी काही ब्रांच असेल तुम्ही सिलेक्ट करा ती बेस्ट आहे. कारण की ओव्हरऑल जर बघितलं तर प्रत्येक ब्रांचमध्ये तर मॅक्सिमम पॅकेजवाले स्टुडंट्स आहेतच. त्याचाच अर्थ असा नाही की बाबा आपण CS ला खूप जास्त पॅकेज भेटतं, मेकॅनिकलला भेटू शकत नाही. यामध्ये पण भरपूर पॅकेजेस असणारे स्टुडंट्स आहेत, बट यामध्ये कसं स्टॅबिलिटी राहते. थोडंसं सॅलरी मॅक्सिमम स्टुडंटचा जर आपण विचार केला तर सॅलरी कमी राहते, पण याच्यामध्ये स्टॅबिलिटी राहते. त्याच्यामध्ये सॅलरी जास्त असू शकते, पण याच्यामध्ये स्टॅबिलिटी नाहीये. तर हे समजून घ्यायचं आपल्याला. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, जर मार्केट डिमांड करतायत ते जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला तेवढे मार्क्स पाहिजेत. तर मार्क्स असतील तर डेफिनेटली आपण त्याप्रमाणे विचार करू शकतो. ठीक आहे. सो 3 गोष्टी लक्षात ठेवा तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट राहतील. त्या म्हणजे की तुमचं एम काय आहे, इंजिनिअरिंग नंतरचं एम काय आहे, तुम्हाला जर कशामध्ये ऍडमिशन घ्यायचंय, म्हणजे 4 वर्षानंतर तुम्हाला जॉब करायचा आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करायचंय किंवा गव्हर्नमेंट जॉबची तयारी करायची. सो त्यानुसार तुम्हाला ब्रांच सिलेक्ट करणं गरजेचं आहे. कारण की जर गव्हर्नमेंट जॉब पाहिजे असेल तर तुम्हाला यामध्ये पण भरपूर सारा चान्स राहतो या 3 ब्रांचेसमध्ये. ठीक आहे. याचा टेक्निकल पार्ट भरपूर सारा गव्हर्नमेंट एक्झामला असतो. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला तुमची ब्रांच निवडायची आहे. सगळ्या गोष्टी ह्या डिपेंड आहेत तुमच्या पर्सेंटाईलवर. अँड कॉलेजेसचं जर विचारलं तर ऑलमोस्ट टॉपचे जर 7, 8, 10 कॉलेज सोडले तर ऑलमोस्ट सगळे कॉलेज सेमच असतात. प्रत्येक कॉलेजमध्ये प्लेसमेंट्स होतात, प्रत्येक कॉलेजमध्ये लेक्चर होत असतात. त्यामुळं असं काही नाही की बाबा हे कॉलेज लय भारी, ते कॉलेज खूप खराब आहे. टॉपचे जर 10 कॉलेज सोडले पुण्यातले, बाकी सगळे कॉलेज ऑलमोस्ट सेमच लेवल. जसं तुम्ही प्रत्येक कॉलेजमध्ये जाताल, प्रत्येक कॉलेजमध्ये तुम्हाला त्यांच्या बोर्डवर प्लेसमेंट झालेले स्टुडंट दिसणार. सो त्यामुळे जर तुम्हाला कमी मार्क्स असतील, जे कॉलेज पाहिजे ते भेटत नसेल, तर त्याच्यामध्ये काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. आणि जर तुम्हाला आणखीन काही हेल्प पाहिजे असेल तर डेफिनेटली या ग्रुपला जॉईन व्हा. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यामध्ये, मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी नक्की तुम्हाला गाईड करण्याचा प्रयत्न करेल. सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही रिसर्च वगैरे करा. बाकी आपण आणखीन डिटेल पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूयात. थँक्यू.